महाराष्ट्रातील लाखो कुटुंबियांसाठी रेशन कार्डवरती आता 2,000 रुपयांचं वितरण केलं जाणार आहे। केंद्र सरकारने आत्ताच एक मोठी घोषणा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी थेट पिवळं आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी निधी मंजूर केला आहे। या योजनेअंतर्गत दर महिन्याला रेशन कार्डवरती 2,000 रुपये मिळणार आहेत। मित्रांनो, ही योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारने विशेष पडताळणी टीम नेमली होती। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांवरती सरकारचं विशेष लक्ष होतं आणि या जिल्ह्यांवरती सरकारने डीबीटीद्वारे रक्कम हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती आणि आता ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्याचा विचार सरकार करत आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि ते पिवळं आणि केसरी असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी नुकत्याच एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये स्मार्ट रेशन आणि डायरेक्ट बेनिफिट या संकल्पनेवर भर दिला। जागतिक स्तरावर इंधन आणि अन्नधान्य पुरवठ्यामध्ये जे बदल होत आहेत त्याचा परिणाम आपल्या देशातील गरजू आणि अल्प उत्पन्न असलेल्या नागरिकांना होऊ नये यासाठीच फक्त गहू आणि तांदूळ न देता रेशन कार्डवरती आता आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी निधी हा राज्य सरकारकडे सुपूर्द केला। पिवळं आणि केसरी रेशन कार्ड धारकांना पात्र ठरवण्यात आले, तर ज्या लोकांकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे फक्त पिवळं आणि केसरी रेशन कार्ड धारकांना लक्षपूर्वक ऐका। सरकारने यासाठी 10 दिवसाचा टाइम दिला आहे। केंद्र सरकारच्या आदेशानुसार म्हणजेच नरेंद्र मोदी साहेबांच्या आदेशानुसार पुढील 10 दिवसामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयांची रक्कम ही डीबीटीद्वारे जमा होण्यास सुरुवात होईल। पण ही प्रक्रिया सोपी वाटत असली तरी त्यातील काही बारीक तांत्रिक बाबी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आज नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली आहे आणि ही घोषणा म्हणजे तुमच्या हक्काच्या मदतीची पहिली पायरी आहे। जर तुम्हाला ही रक्कम वेळेवर हवी असेल तर आता पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका, कारण आर्थिक बाबीशी संबंधित माहिती यामध्ये देण्यात आली आहे। सरकारने या योजनेसाठी एक विशिष्ट डिजिटल पडताळणी नियुक्त केली आहे। सरकार फक्त गहू आणि तांदूळ हे रेशन दुकानामध्ये तुम्हाला देत होतं, परंतु आता रक्कम दिली जाणार आहे ती महाराष्ट्रातील खाजगी आणि सरकारी बँकेमध्ये नागरिकांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे। त्यामुळे नियोजन आता सरकार तुमच्या रेशन कार्डची माहिती आणि तुमच्या बँकेचे तपशील यानुसार करत आहे। थेट तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेलं असणं अनिवार्य आहे। लाडक्या बहिणींना जसा लाभ मिळतो अगदी त्याचप्रमाणे रेशन कार्ड धारकांना देखील लाभ मिळणार आहे। त्यामुळे सरकारी आणि खाजगी बँकेमध्ये खातं असलेल्या नागरिकांना पुढची 2 मिनिटं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। नागरिकांना आतापर्यंत फक्त गहू आणि तांदूळ रेशन दुकानामध्ये मिळत होतं, पण आता थेट रोख रक्कम म्हणजेच आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने पाठवलेला लाभ हा नागरिकांच्या खात्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये वितरित होणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे 10 दिवसाची मुदत आहे। ही योजना केंद्र सरकारने अन्न सुरक्षा मिशन अंतर्गत आखली आहे। आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की महागाईच्या या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा देण्यासाठी सरकारने केवळ राजकीय आश्वासन दिलेलं नसून एक अंमलबजावणी करणारी मोहीम सुरू केली आहे आणि या योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा करण्यापूर्वी सरकारची एक विशिष्ट डिजिटल पडताळणी टीम तुमच्या माहितीची तपासणी करत आहे। हे नियोजन अत्यंत पारदर्शक असणार आहे, जेणेकरून प्रत्येक गरजू लाभार्थ्यापर्यंत लाभ वितरित होणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 2,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज हा पिवळा आणि केसरी रेशन कार्ड धारकांना येणार आहे। या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चित प्रक्रिया घोषित करण्यात आली आहे। सरकारने नियुक्त केलेल्या डिजिटल यंत्रणेद्वारे तुमच्या रेशन कार्डची पडताळणी होत असून पुढील 10 दिवसामध्ये पात्र नागरिकांची यादी जाहीर होणार आहे आणि तुम्हाला तुमचं नाव या पात्र यादीमध्ये घालायचं असेल तर रेशन कार्ड सोबत आणखीन एक कागदपत्र देखील तयार ठेवा, कारण ही केवळ योजनेची घोषणा नाही तर केंद्र सरकारने आखलेला एक स्मार्ट प्लॅन आहे। या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकारने 10 जिल्ह्यांची निवड केली होती। त्यामुळे सरकारने एक विशेष पडताळणी यंत्रणा सक्रिय केली आहे। सरकारचे नियोजन असं आहे की या योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना केवळ धान्य नाही तर आर्थिक मदतीचा थेट लाभ मिळावा, म्हणून यामध्ये पारदर्शक प्रणाली वापरण्यात आली। नागरिकांना सरकारने डीबीटीचं ट्रान्झॅक्शन सक्रिय केलं आहे। त्यासाठी तुमचं बँक खातं हे सरकारी किंवा खाजगी बँकेमध्ये असेल आणि ते आधार कार्डशी जोडलेलं असेल तर तुम्हाला तांत्रिक अडचणीशिवाय लाभ मिळू शकतो। पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या योजनेचे काही संकेत दिले आहेत, त्यानुसार भविष्यात या रकमेमध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे। आता
10 जिल्ह्यांमध्ये यशस्वी पडताळणी पार झाल्यानंतर ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विस्तारली जाणार आहे। तेव्हा अधिक कडक नियम लागू केले जाऊ शकतात। त्यामुळे तुमच्याकडून आणखीन एक महत्त्वाचं कागदपत्र मागवलं जाईल। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही 2000 रुपयांसाठी पात्र ठरले आहात। परंतु सरकार जेव्हा वाढीव हप्ता देणार आहे त्यासाठी पात्र ठरण्यासाठी उत्पन्नाची अट लावली जाऊ शकते। मित्रांनो, केंद्र सरकारने या योजनेसाठी जो निधी मंजूर केलाय त्याचं नियोजन अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं केलंय। योजनेचा पहिला टप्पा 10 जिल्ह्यांमध्ये राबवला जाणार असून सरकारी आकडेवारीनुसार या 10 जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांचे अंदाजे 75% ते 80% रेशन कार्ड धारकांचं बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं आहे आणि याच 80% मधील लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात 2000 रुपयांची रोख रक्कम ही डीबीटीद्वारे दिली जाणार आहे। तर उर्वरित 20 ते 25% नागरिकांचा आधार सीडिंग राहिलं आहे। अशा नागरिकांना तांत्रिक दुरुस्तीसाठी थोडा टाइम दिला जाणार आहे। सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये निधी वितरित होत असताना पारदर्शकता वापरली जाणार आहे। त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करत गरजू लोकांपर्यंत हा लाभ पोहोचवला जाईल। निधी मिळवण्यासाठी सरकारने रेशन कार्ड तर अनिवार्य केला आहे, परंतु जर तुमच्याकडे रेशन कार्ड सोबतच उत्पन्नाचा दाखला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणं अनिवार्य आहे। केंद्र सरकारने ग्रामीण आणि दुर्गम गावापर्यंत हा निधी पोहोचवण्यासाठी डिजिटल प्रक्रियेचा अवलंब केला आहे। त्यामुळे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील फक्त गरजू आणि अल्प उत्पन्नधारक नागरिकांनाच याचा लाभ मिळणार आहे। त्यानुसार सरकारने नियोजन केले। पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यातील सुमारे 85% लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 10 दिवसाच्या आत ही रक्कम जमा केली जाणार आहे। तर उरलेल्या 15% लाभार्थ्यांच्या कागदपत्रामधील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम देखील राबवली आहे। नरेंद्र मोदी साहेबांच्या आदेशाखाली हा निधी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे। बँकिंग प्रक्रिया पूर्ण होत आहे, त्यामध्ये राज्य सरकारचा मोठा वाटा आहे। राज्य सरकारने स्वतः जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून त्या जिल्ह्यांमध्ये अन्न सुरक्षा विभागाकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे। महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये हा नियोजन सुरू झाले, परंतु याचं वाटप हे 10 दिवसामध्ये होईल। त्यामुळे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा अवलंब होत आहे। तुमचं बँकिंग खातं हे ॲक्टिव्ह असणं महत्त्वाचं आहे। सरकारने यासाठी 10 जिल्ह्यांची निवड केली आहे। तर त्यामधील पहिला जिल्हा जो नंदुरबार आहे त्यामध्ये आदिवासी लोकांचा भाग आहे। अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांची माहिती गोळा करण्यात आली असून येथे लाभ वितरित होणार आहे। तर यवतमाळमध्ये देखील खात्यात डीबीटीद्वारे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली। त्यानंतर धुळेमधील रेशन कार्ड धारकांच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून डिजिटल प्रणालीद्वारे इथे लाभ वितरित होणार आहे। कापड आणि उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील कुटुंबियांना देखील लाभ मिळेल। तसेच गडचिरोलीमधील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत प्रशासनाने 2000 रुपये पाठवण्याचं काम हे डिजिटल प्रक्रियेने सुरू केलं। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील पिवळा आणि केसरी रेशन कार्ड धारकांची डिजिटल तपासणी सुरू झाली होती। तर चंद्रपूर जिल्ह्यातील रेशन कार्ड समितीमार्फत अन्न सुरक्षा विभागाने बँकांमध्ये वितरण प्रक्रियेसाठी नवीन सर्व्हर जोडले आहेत। पालघरमधील नागरिकांसाठी देखील ही योजना खूप महत्त्वाची ठरली, कारण रेशन दुकानामध्ये बायोमेट्रिक अपडेट असलेल्या नागरिकांना कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय पालघरमध्ये लाभ मिळत आहे। तर गोंदियामधील ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे त्यांना त्वरित रकमेचा लाभ मिळणार आहे। अहिल्यानगरमधील अल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी नियोजन सुरू झालं आहे। तर सातारा जिल्ह्यामध्ये लाभार्थी यादी बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे। पिवळा आणि केसरी रेशन कार्ड धारकांच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये जमा करण्यासाठी डीबीटी प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे।